छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक सुरू आहे. 16 मे रोजी प्रचाराची सांगता सभा आहे आणि या निमित्तानं छत्रपती बचाव पॅनल आणि श्री जय भवानी माता पॅनल या दोन पॅनलमध्ये जी आरोप प्रत्यारोपाच्या फायरी सुरू आहेत त्या अगदी अंतिम टप्प्यात पोहोचलेल्या आहेत. माझ्यासोबत आहेत श्री छत्रपती बचाव पॅनलचे प्रमुख मुरलीधर निंबाळकर, जे जिल्हा भूविकास बँकेचे माजी अध्यक्ष आणि छत्रपती कारखान्याच्या शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष होते. काका, कसा चाललाय प्रचार? अतिशय चांगल्या प्रकारे प्रचार चालू आहे. सभासदांचा प्रचंड असा प्रतिसाद आहे. दिवसभराचा हा उन्हाचा सगळा परिसर आणि उन्हाची तीव्रता आणि कार्यकर्त्याची दमछाक होत नाही का? होते ना दमछाक. सकाळी 7ला बाहेर पडावं लागतंय आणि नंतर ते साधारणतः 12:30-1 पर्यंत नंतर थांबावं लागतंय. आणि प्रचाराच्या पहिल्या सभेत, म्हणजे प्रचार ज्यावेळेस सुरुवात झाली त्यावेळेस पहिल्या सभेत तुम्ही काही आरोप विरोधकांवर केले होते. त्यानंतर मोठ्या सभा झालेल्या नाहीत. तुम्ही या दरम्यान फक्त सभासदांच्या संपर्कात आहात, दररोज भेटतात, पण ह्या ज्या आरोपाच्या फैरी झाडतायत त्याला तुम्ही काय उत्तर द्याल? नाही, या ठिकाणी आम्ही पहिल्या दिवशी प्रचंड अशी मोठी सभा झाली आणि त्यानंतर आम्ही सर्व उमेदवारांना, त्यांच्या समर्थकांना आणि प्रमुख मंडळींना ते आपण सभासदांपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे. या ठिकाणी जास्त सभा घेत बसलो तर त्याच्यामध्ये वेळ जातो आणि आपण सभासदापर्यंत पोहोचू शकत नाही. तुम्ही एक सातत्याने विरोधकांवर आरोप करतात, परंतु ज्यावेळेस तुमची सत्ता येईल कारखान्यामध्ये त्यावेळेस हा कारखाना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी तुमच्याकडे नेमके कोणते कोणते मुद्दे आहेत? या ठिकाणी परवाच्याच सभेमध्ये आमच्या अविनाशजी मोठे यांनी सांगितलं आणि एकदा निवडून आल्यानंतर कुणी नेतृत्व असेल, मग त्या ठिकाणी अजितदादा असतील, पवारसाहेब असतील, केंद्रीय सहकार मंत्री अमितभाई शहा असतील, यांच्यापर्यंत जाण्याचं काम ही सर्व प्रमुख मंडळी करतील. आणि ते एकदा लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतर ही सर्व मंडळी राज्याची, केंद्रातली, की त्यांना सर्व समान असतात, त्यांना प्रत्येक ठिकाणी न्याय द्यावा लागतो. विरोधकांकडून आरोप केला जातोय की 3 तुम्ही नेते आहात, 3 नेत्यांवरती वेगवेगळे आरोप आहेत. तुमच्यावरती आरोप आहे की शिक्षण संस्था तुमच्याकडे होती ती तुम्हाला नीट चालवता आली नाही. या ठिकाणी आरोप हे प्रत्येकावरती करता येतात आणि हे विरोधकांचं काम असतं आरोप करणं. त्याच्याबद्दल मला काय म्हणायचं नाही. हे राजकारणाचा एक भागच आहे. कारण त्यांनी सुद्धा एकमेकावरती किती आरोप केले होते हे जर जुन्या सगळं पाहिलं तर आमच्या असे एखाद्या सुद्धा दुसऱ्या 2 कॅसेट निघणार नाहीत की आम्ही कधी कोणाला खालच्या पातळीवरती. आमचं सुसंस्कृत पद्धत आहे राजकारण करायची. कधी कोणाला मनाला लागेल असं आम्ही करणार नाही. खेळीमेळीच्या वातावरणामध्ये हे जो सभासदांचा प्रचंड असा प्रतिसाद आहे, त्यामुळं ही सर्व योग फळी या ठिकाणी निवडणुकीला सामोरे जात आहे. विजयाची किती खात्री वाटते, विजयाची किती शक्यता वाटते आणि त्यासाठी तुम्ही सभासदांना नेमके तुमचे मुद्दे काय पटवून देत आहे? आम्ही या ठिकाणी सभासदांना सांगतोय की आपण छत्रपती सहकारी साखर कारखाना, आम्ही सुरुवातीच्याच सभेमध्ये मी सांगितलं की महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या आव्हानाला किंवा विनंतीला मान देऊन सर्व मंडळी एकत्र येण्याचा निर्णय घेतला होता. परंतु काही गोष्टीमुळे त्या घडल्या नाहीत आणि मग त्यामधून युवकांचा असेल संपूर्ण या सभासदांचा उद्रेक झाला. शेवटच्या 1-2 तासामध्ये हे पॅनल तयार झालं आणि सभासदांच्या रेट्यामुळं आम्ही या निवडणुकीला सामोरं जातोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आहे. विजयाची शक्यता किती वाटते, खात्री किती वाटते आणि त्यानंतरची तुमची धोरणं किंवा तुमची उद्दिष्ट काय असणार आहेत? या ठिकाणी आम्ही निश्चित पद्धतीने आमचं जे पॅनल आहे हे विजय होण्याची आम्हाला संपूर्ण नेते मंडळींना खात्री, सभासदांना खात्री, कार्यकर्त्यांना खात्री. आणि निवडून आल्यानंतर आम्ही एकत्रित बसू, कशा पद्धतीने पुढं जायचंय आणि एक विचाराने पुढं जाऊ. ज्यावेळी आता सगळी परिस्थिती तयार होते की छत्रपती कारखाना आर्थिक अडचणीत आहे, तर ही आर्थिक अडचण कशी निर्माण झाली? कारण तुम्ही संचालक मंडळात होता, त्यानंतरच्या काळात 10 वर्षात तुम्ही नव्हता. त्या सगळ्या परिस्थितीत तुम्ही सगळं कामकाज पाहिलेलं आहे, नेमकी काय कारण असावीत? या ठिकाणी काही लोकांना असं वाटतं की जे काय व्हावं
ते आपल्याच नेतृत्वाखाली व्हावं. या ठिकाणी ज्यावेळेस हे सगळे प्रोजेक्ट राबवायचे होते त्यावेळेस ते सगळे साधारण 90-95 कोटीच्या किंवा च्या आसपास होते. परंतु तेच ह्या कोर्ट कचेरीचा, म्हणून मी नेहमी म्हणतो कुठला नाद असावा परंतु कोर्ट कचेरीचा नाद नसावा. मग ह्या कोर्ट कचेरीच्या नादामध्ये ह्या प्रोजेक्टची किंमत 100 कोटीवरून 150-200 कोटीपर्यंत गेली. मग हे वेळ गेला त्याच्यामध्ये. मग ह्यांनी वेळोवेळी हायकोर्टात जाणं, सुप्रीम कोर्टात जाणं, ह्या माध्यमातून ते गोष्टी घडल्या. आणि नुसतं विस्तारवाढीसाठीच नाही तर या ठिकाणी वेगवेगळ्या संचालक मंडळावरती केसेस करणे, त्यामधून त्यांना जेरीस आणणे. आणि आम्ही सुद्धा एक कार्यकर्त्या या नात्याने बापूंना विनंती करायचो की बापू ह्या केसेस काढून घ्या, कारण ज्यांच्यावरती केसेस आहेत त्याच्यातले निम्मे संचालक स्वर्गवासी झालेले आहेत. आमचे देवकाते पाटील पिंपळीचे असतील, आमचे दादासाहेब जारगडवाडीचे असतील, दयाबापू सरक असतील आमचे तावशीचे, हे ह्याच्यातली मंडळी कितीतरी गेलेले. आणि परत काय मंडळी राजकारणात सक्रिय नसणार आहेत, त्यांचा ते व्यवसाय बघतात. परंतु आमचा पिंडच विद्यार्थी संघटनेपासून युवक काँग्रेसमधून कार्यकर्ता हा पिंड असल्यामुळं आम्ही शेवटपर्यंत त्या तरुण कार्यकर्त्यांच्या पाठीमागे उभं राहणं, ह्या कोर्ट कचेरीमधून त्यांना बाहेर काढणं, अशा प्रकारचं आम्ही सकारात्मक असतो, पॉझिटिव्ह. म्हणजे आमच्या मनामध्ये कधी निगेटिव्ह थिंकिंग नसतं की कुठली गोष्ट व्हावी, चांगली व्हावी. आणि हा आपला छत्रपती सहकारी साखर कारखाना अडचणीमधून बाहेर यावा, हीच आमची अपेक्षा आहे. पण जी कलम 83 अंतर्गत चौकशी झाली होती मग ती चुकीची होती का, किंवा त्याचा जो निर्णय दिला तो सरकारी यंत्रणेने दिला होता? ती संपूर्ण गोष्ट या ठिकाणी सगळ्यांना माहिती आहे. बापूंना माहिती आहे, संचालक मंडळाला माहिती आहे, आमचे नेते त्यावेळेस कोण कोण असतील, चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील, सगळ्यांना माहिती आहे. आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादांना सुद्धा माहिती आहे, बर्णे मामांना सुद्धा माहिती आहे. त्या ठिकाणी ती चौकशी का लागली होती की मी स्वतः त्या साखर विक्रीला पुण्यामध्ये होतो. उच्चांकी असा भाव माझ्या माहितीप्रमाणे त्यावेळेस मिळाला साखरेला. समजा 4,000 रुपये भाव त्यावेळेस मिळाला. त्या व्यापाऱ्यांनी साखर टिपली, परंतु या ठिकाणी नंतर 2 दिवसाच्या काळामध्ये त्या साखरेचे भाव उतरले आणि त्या व्यापाऱ्यांनी ती साखर उचलली नाही. आणि मग ह्या छोट्या छोट्या टेक्निकल चुका असतात. मग ती उचलली न गेल्यामुळं नंतर काय जे परवानग्या काढून ते साखर विकायला पाहिजे होती ती साखर विकल्या गेली. आणि त्याच्यावरतीच अंकुश ठेवून कोण सभासद असतील किंवा कोण असतील त्यांनी कोर्ट कचेरी केल्या आणि ते बापूंनी लावून धरलं आणि जेरीस आणलं संचालक मंडळाला. त्या ठिकाणी एक अर्ध्या कप चहाला सुद्धा कोणी त्यावेळेचे चेअरमन असतील, व्हाईस चेअरमन असतील, संचालक असेल, अजिबात दोषी नाहीत ही खात्रीशी सगळ्यांना माहिती आहे. बापूंना सुद्धा माहिती आहे, मान्य दादांना सुद्धा माहिती आहे. परंतु फक्त जेरीस आणणं हे त्यांचं काम आहे आणि विरोधकाला कसं घाया करायचं हे ते करणार. आणि त्यावेळी हा पॅनल झाला. पॅनलमध्ये उमेदवार सोडत दिले 7, हा एक भाग होता. आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी की जी संख्या कमी आहे त्याचा काय तुम्हाला फटका जाणवतो? नाही, संख्या कमी आहे ही खंत आहे. कारण आम्ही जर आदल्या दिवशी बसलो असतो तर आहेत ह्याच्यापेक्षा मातब्बर उमेदवार आम्हाला मिळाले असते. कारण नंतर जो आम्ही निर्णय घेतल्यानंतर आम्हाला ज्यांचे फोन आले त्याच्यावरून आमच्या लक्षात आलं. परंतु आम्ही ह्या विचाराचे कार्यकर्ते, कधी आम्हाला मीपणा नाहीये किंवा आम्हाला नेतृत्वच करावं असंही कधी वाटत नाही की ठीक आहे हे आपली संस्था हा एक कुटुंब आहे, ही चांगली चालली पाहिजे. मग ती कोणी चालवावी, कशी चालवावी ह्याच्याबद्दल सुद्धा आमचं हे नसतं. कोणी असेल आमच्यामध्ये सुद्धा जेवढे इच्छुक होते त्याच्यामधून सुद्धा कोणी जरी उभा राहिलं असतं तरी आम्ही एकमुखाने सगळ्यांचं, दादा असतील, मामा असतील किंवा कोण त्यावेळेस पॅनल झाला असतं हे सगळे एकत्र केले असते. आणि मी त्यावेळेस सुद्धा म्हणलं होतं की काळे बंधू असतील, तानाजीराव थोरात असतील, आविदादा असतील, जाचक बापू असतील, बर्णे मामा, या सर्वांना एकत्र घेऊन हे सगळं कसं तरी बिनविरोध करायचा आमच्या सुद्धा विचार होता. परंतु ते होऊ शकलं नाही. एक शेवटचा प्रश्न की आता 3 दिवस राहिलेले आहेत
ह्या 3 दिवसातल्या प्रचाराचं काय नियोजन असणार आहे आणि मतदारांना तुम्ही काय आवाहन कराल? या ठिकाणी आम्ही सर्वच नेते मंडळी असेल, कार्यकर्ते असतील आणि सर्व उमेदवारांना एकच सांगितलेलं आहे की शाही गटामध्ये जाऊन प्रत्येक सभासदाच्या घरी पोचणं हे आपलं काम आहे. मोठ्या सभापेक्षा सभासदांच्या दारामध्ये जाऊन तुमचे जे चिन्ह आहेत ते पोचवणं फार महत्त्वाचं आहे आणि ते पोचवल्यानंतर सभासद हा राजा आहे, तो निर्णय योग्य घेणार आहे. छत्रपतीचा सभासद हा स्वाभिमानी आहे आणि मी मगाशी सांगितलेलं आहे की काय लोक म्हणतात हा मोठा पॅनल आहे, परंतु मी नेहमीच्या सभेमध्ये सांगतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो घटनेमध्ये अधिकार दिलेला आहे की 100 एकर ऊसवाल्याला सुद्धा एकच मत द्यायचा अधिकार आहे आणि 20 गुंठ्यावाल्याला सुद्धा एकच मत द्यायचा अधिकार आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठं बारकं कोणी नाही, सर्वसामान्य 2 एकरवाला, अर्धा एकरवाला, 2.5 एकरवाला सभासद हा 52 गावामध्ये प्रचंड आहे आणि तोच सभासद ह्या निवडणुकीचा उद्याचा निकाल लावणार. खूप खूप धन्यवाद. होते मुरलीधर निंबाळकर जे भूविकास बँकेचे माजी अध्यक्ष आहे, छत्रपती शिक्षण संस्थेचे माजी अध्यक्ष आणि छत्रपती कारखान्याचे माजी संचालक होते. छत्रपती बचाव पॅनलचे ते प्रमुखांपैकी एक आहेत आणि त्यांनी आपली भूमिका या ठिकाणी मांडलेली आहे.